हॅलो सुवर्णमयी, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही कधी स्वतःशी बोलता का? आरशात बघून कशी आहेस ग असं विचारलंय का कधी स्वतःला? बहुतेक आपल्यापैकी बहुतेकींनी नाही. कारण आपलं आयुष्य इतकं धावतं की आपण सगळ्यांशी बोलतो. मुलं, नवरा, आई, शेजारी, अगदी फोनवरच्या डिलिव्हरीवाल्याशी सुद्धा, पण स्वतःशी मात्र नाही. कधी असं झालंय का की तुम्ही घरात एकटे आहात आणि मनात विचारांचं वादळ उठलंय? ते विचार काय आहेत? मी चांगली आई नाहीये, माझं वजन वाढलंय, माझी किंमत कोणालाच नाही, मी काहीच धड करू शकत नाही. तुम्हाला माहितीये का हा आवाज कोणाचा आहे? हा आवाज बाहेरच्या लोकांचा नाहीये, तो तुमच्या सासूचा किंवा नवऱ्याचाही नाहीये. तो तुमचा स्वतःचा आवाज आहे. तुमचं स्वतःशी बोलणं. म्हणजे आपण सतत स्वतःशी बोलत असतो. आणि गंमत बघा, सगळ्यांशी बोलताना आपण समोरच्याचा मूड सांभाळतो, शब्द मोजून मापून विचार करून बोलतो. पण स्वतःशी बोलताना मात्र आपण किती कठोर असतो. काहीच जमत नाही मला, माझ्यामुळे सगळं बिघडलं, मी आता मोठी झाले, वय वाढलं, आता माझ्यात काही बदल होणार नाही, असं म्हणताना आपणच आपला आत्मविश्वास हळूहळू संपवतो. आज सुवर्णमयीवर आपण ह्याच गोष्टीबद्दल बोलणार आहोत. आपण स्वतःशी कसं बोलतो ह्याच्यावर आपलं मानसिक, भावनिक आणि शारीरिक सगळं आरोग्य अवलंबून असतं. आपल्यापैकी किती जणी दररोज सकाळी उठून दिवसभर धावपळ करतात आणि रात्री जेव्हा सगळे झोपतात तेव्हा स्वतःला आपण काय विचारतो की आज मी कुठे कमी पडले? कारण काय तर आपल्या समाजात चांगली पत्नी आणि उत्तम आई होण्याच्या इतक्या कठीण व्याख्या आहेत की त्या पूर्ण करताना आपला आतला आवाज सतत आपल्याला टोचत राहतो. जेवणात थोडं मीठ कमी जास्त झालं, मुलाला पेपरमध्ये एखादा मार्क कमी मिळाला किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यात थोडीशी धूळ दिसली की लगेच मनात एक विचार येतो की मी कमी पडतेय, मी अजून चांगलं काम करू शकते, पण मी आळशी आहे. ह्या टीकेमुळं काय होतं तर आपल्या मनात अपराधीपणा वाढत जातो. आपण स्वतःला छोट्या छोट्या शिक्षा द्यायला लागतो. आज मी आराम करणार नाही कारण काल मी पुरेसं काम केलं नाही, किंवा मी गोड खाणार नाही कारण माझं वजन वाढलंय. हा आवाज, हा मनातला टोचणीचा काटा आपली ऊर्जा, एनर्जी संपवतो. तो आपल्याला आनंदात जगून देत नाही. जेव्हा हा नकारात्मक विचार मनात येईल की मी काहीच धड करू शकत नाही, तेव्हा लगेच स्वतःला मनात स्टॉप, थांब असं म्हणा. 1 सेकंद थांबा, श्वास घ्या आणि तो विचार तिथेच थांबवा. हा सुवर्णमयीचा एक मंत्र आहे. तुम्ही तुमच्या मनाचे बॉस आहात, तुमच्या विचारांचे गुलाम नाही. आपण स्वतःशी काय बोलतो त्याच्यावर आपलं जगणं ठरतं. आपल्या मनात दिवसभर हजारो विचार येतात, पण तुम्ही लक्ष दिलंय का त्यातले किती पॉझिटिव्ह असतात? बहुतेक वेळा 80% विचार हे निगेटिव्ह असतात आणि हे विचार आपण सतत स्वतःला बोलत असतो. आज काहीच नीट झालं नाही, मी वजन कमी करू शकत नाही, लोक काय म्हणतील, ही वाक्य वरवर जरी छोटी वाटली तरी त्यातून आपला मेंदू आपल्या स्वतःबद्दल नकारात्मक चित्र तयार करतो. एकदा मेंदूला सवय लागली की तो त्याच पद्धतीने विचार करायला लागतो आणि मग आपलं वागणं, एनर्जी, शरीर सगळं त्याच दिशेने जायला लागतं. म्हणजे जसं आपण स्वतःशी बोलतो तसंच आपलं आयुष्य घडतं. मग प्रश्न असा की आपण स्वतःशी कसं बोलायचं? तर एक छोटा उपाय सांगते. दररोज सकाळी आरशात बघा आणि स्वतःला एक चांगलं वाक्य बोला. जसं की आज मी शांत राहीन, आज मी माझ्या परीने सर्वोत्तम करणार आहे. हे वाक्यच तुमची शक्ती बनेल. आपल्या मनात सतत काही ना काही सुरू असतं ना. उद्याचं जेवण, मुलांची फी, डॉक्टरची अपॉइंटमेंट, भाजीची लिस्ट, हा सगळा विचार म्हणजे मनावरचं ओझं. हे ओझं एक एक वेळी इतकं जड होतं की आपल्या मनासोबतच शरीराला सुद्धा थकवा येतो. जेव्हा आपल्याला भावनिक थकवा येतो तेव्हा आपण स्वतःशी काय बोलतो की माझा काही उपयोग नाहीये, किंवा सगळे माझ्यावर अवलंबून आहेत, मी थकू शकत नाही. या सेल्फ टॉकमुळे आपण स्वतःला अजून खोल दाबत जातो. आपण इतरांना आधार देतो पण स्वतःच्या भावनिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. तुम्ही स्वतःला कधी विचारलंय का की माझ्या मनात इतका गोंधळ का आहे? ह्याच्यासाठी इतकंच करा, दिवसातून फक्त 5 मिनिटं द्या. रात्री झोपण्यापूर्वी आज तुमच्यासोबत झालेल्या 3 चांगल्या गोष्टी आठवा. त्या लहान असल्या तरी चालतील. जसं आज चहा खूप छान झाला होता, एक विनोदी गोष्ट झाली, मी हसले, किंवा घरातल्यांनी माझी मदत केली. तर ह्या गोष्टी आठवा आणि स्वतःला म्हणा की मी आनंदी आहे आणि आज मी चांगलं काम केलं. हा सकारात्मक सेल्फ टॉक आहे ना, तो तुमच्या मनातल्या ओझ्याला हलकं करेल. आपण सतत जे निगेटिव्ह सेल्फ टॉक करत असतो तो म्हणजे आपल्या आतला छुपा शत्रू असतो. कधी लक्ष दिलंयत का? आपण दुसऱ्यांच्या चुका माफ करतो पण स्वतःला नाही. दुसऱ्या कोणी स्वयंपाकात चूक केली तर आपण म्हणतो अगं ठीक आहे, होतं कधी कधी. पण जर आपण स्वतः चूक केली तर मात्र आपण स्वतःलाच काय म्हणतो की माझ्याकडून कधीच काही नीट होत नाही. ही निगेटिव्ह सेल्फ टॉकची सवय असते ना, ती आपल्याला आतून तोडते. आपणच आपल्या विरोधात उभे राहतो
आणि बघा, शरीर सुद्धा हे ऐकत असतं. निगेटिव्ह सेल्फ टॉक चालू असेल तर आपला स्ट्रेस वाढतो, झोप कमी होते, चेहऱ्यावर ताण दिसतो आणि शरीरामध्ये आजार घर करतात. ह्याच्यावर एक छोटा उपाय सांगते. दरवेळी जेव्हा मनात नकारात्मक विचार येतो तेव्हा लगेच थांबा आणि विचारा, ही गोष्ट मी माझ्या मुलीला बोलले असते का? उत्तर बहुतेक वेळा नाही असं असतं. मग स्वतःशी सुद्धा तसं बोलू नका. पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजे आपण आपल्या मनाला देत असलेला आत्मविश्वासाचं खत आहे. तुम्ही लक्षात घेतलंय का, काही लोक नेहमी शांत आणि स्थिर असतात. जरी परिस्थिती अवघड असली तरी त्यांचं रहस्य हेच असतं, ते स्वतःशी नेहमी चांगलं बोलतात. हो, हे जमेल, मी शिकेल, मी ह्यातूनही पुढे मार्ग काढेन, अशा वाक्यांनी ते स्वतःला सांभाळतात. तुम्हाला माहितीये का, आपल्या मेंदूला फरक कळत नाही तुम्ही खोटं बोललात की खरं. तो फक्त ऐकतो आणि त्यानुसार प्रतिक्रिया देतो. म्हणूनच जरी सध्या गोष्टी बरोबर नसल्या तरी स्वतःशी चांगलं बोला. हळूहळू मेंदू ती परिस्थिती स्वीकारतो आणि उपाय शोधतो. दिवसभर ज्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी घडतील त्यांची मनाशी नोंद ठेवत जा. ह्याच छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या मनाला पुन्हा उभारी देतील. असं खूप वेळा होतं ना की तुम्हाला विनाकारण पाठ दुखते, मान दुखते किंवा सारखे डोकेदुखी होते. तुम्ही डॉक्टरांकडे जाता, रिपोर्ट नॉर्मल येतात, पण दुखणं जात नाही. ह्या वेदना म्हणजे तुमच्या तणावाचा, स्ट्रेसचा आणि नकारात्मक सेल्फ टॉकचा परिणाम असू शकतो. जेव्हा तुम्ही स्वतःशी वाईट बोलता तेव्हा शरीर फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातं. आपले मसल्स ताणले जातात, श्वासोश्वास जोरात होतो आणि हा तणाव शरीरामध्ये साठून राहतो. म्हणूनच खूप वेळा गृहिणींना गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा अपचनाचा त्रास होतो. आपण स्वतःला काय सांगतो की माझं वय झालं, आता हे असंच होणार. पण तुम्ही स्वतःला हे विचारत नाही की माझ्या विचारांमुळे माझा श्वास कुठे थांबला आहे. तर सेल्फ टॉकचं आणि शरीराचं एक नातं असतं. आपण मनात काय बोलतो त्याचा परिणाम थेट शरीरावर होतो. तुम्ही स्वतःला दिवसभर दोष देता, त्यामुळे शरीरात कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन वाढतं. ह्याच्यामुळे वजन वाढतं, पोट दुखतं, झोप लागत नाही. ज्यांचा काही तपास लागत नाही अशी दुखणी मागे लागतात. पण जर तुम्ही स्वतःशी दयाळूपणे बोललात, मी प्रयत्न करतेय, मी माझ्या शरीरावर प्रेम करते, तर मेंदूमध्ये असे हार्मोन्स वाढतात जे तुम्हाला खुश ठेवतात. म्हणजेच पॉझिटिव्ह सेल्फ टॉक हे फक्त मनासाठी नाही तर शरीरासाठी सुद्धा औषध आहे. जेव्हा कधी तुम्हाला थोडा वेळ मिळेल तेव्हा शांत बसा, डोळे बंद करा आणि तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाला कसं वाटतंय हे चेक करा. कुठे दुखत असेल तरी तुमच्या शरीराच्या वेदनेला फक्त स्वीकारा, तिच्यावर टीका करू नका. स्वतःला म्हणा, मी माझ्या शरीराची काळजी घेते. हे बोलणं, ही सकारात्मक सेल्फ टॉक तुमच्या शरीराला नक्कीच आराम देईल. शेवटी दिवस कितीही वाईट गेला तरी हे वाक्य आपलं आपल्या मनाशी आणि शरीराशी असलेलं नातं सुधारतं. आजकाल सोशल मीडियावर दुसऱ्यांच्या परफेक्ट आयुष्याच्या स्टोरीज बघून आपल्या मनात लगेच तुलना सुरू होते ना. बघ ना, तिचं घर किती सुंदर आहे, तिने किती छान पार्टी दिली, ती किती बारीक आहे. ह्या तुलनेमध्ये आपला आतला आवाज काय म्हणतो, तू तिच्यासारखी का नाहीयेस, किंवा तुझं आयुष्य किती बोरिंग आहे. ही तुलना आपल्याला आनंद देत नाही, ती फक्त मत्सर आणि असमाधान वाढवते. पण तुम्हाला माहितीये का, आपण दुसऱ्यांच्या आयुष्यातले हायलाइट म्हणजे मोजके आनंदाचे क्षण बघतो आणि आपल्या आयुष्यातले मात्र फक्त मेहनत आपल्याला दिसते. ह्याच्यावर उपाय म्हणून मी एकच सांगेन, स्वतःला तुमच्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणीसारखं वागवा. जर ती दुःखी असती तर तुम्ही तिला काय बोलला असतात? तुम्ही तिला कधीच हे बोलला नसतात की तू जाड आहेस किंवा तू चांगली नाहीयेस. त्यामुळे स्वतःला म्हणा की तू खूप प्रेमळ आहेस, तू आज खूप छान काम केलंस, मला तुझा अभिमान आहे. जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रेमाने बोलताना तेव्हा तुम्ही दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करणं बंद करता, किंवा निदान स्वतःला त्यांच्यापेक्षा कमी समजणं तरी नक्कीच बंद करता. त्यामुळे टीका करणारे शब्द दुसऱ्यांसाठी वापरू नका, तसंच स्वतःसाठीही वापरू नका. कधी कधी आयुष्य आपल्याला एखादी नवीन गोष्ट करण्याची संधी देतं, जसं नवीन क्लास शिकणं, ऑनलाईन काम सुरू करणं किंवा एकट्याने मैत्रिणींसोबत बाहेर जाणं. पण मनात लगेच एक भीतीचा आवाज येतो की मी करू शकत नाही, लोक काय म्हणतील, माझ्याकडून चूक झाली तर. या नकारात्मक प्रश्नांमुळे आपला आत्मविश्वास पूर्णपणे डगमगतो. आपण संधी सोडतो आणि नंतर स्वतःला दोष देतो. तर ह्याच्यासाठी एकच करा, मी करू शकत नाही ह्याच्या ऐवजी स्वतःला सांगा की मी प्रयत्न तरी करून बघते, चुकलं तरी चालेल पण मी शिकेल. स्वतःच्या चुकांना ऍक्सेप्ट करा. चुका होतात कारण आपण माणूस आहोत, देव नाही. जेव्हा तुम्ही स्वतःशी सकारात्मक बोलता, स्वतःला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी बोलता, तेव्हा तुम्ही स्वतःला मोठं होण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची संधी देत असता. गृहिणी म्हणून आपण इतरांसाठी 24 तास उपलब्ध असतो. घरात जर कोणी आजारी असेल तर आपण स्वतःची तब्येत विसरतो. आपल्याला देत राहण्याची इतकी सवय झालेली असते की आपण मागणं विसरूनच जातो. आपला आतला आवाज आपल्याला काय सांगतो? आराम करणं म्हणजे आळस,
किंवा मी आता झोपले तर बाकीची कामं कोण करेल, या विचारामुळे आपण आपल्या स्वतःला विश्रांतीचा हक्क कधीच देत नाही. तुम्ही स्वतःला विचारा, माझं शरीर आणि माझं मन त्यांना आज काय हवं आहे. जेव्हा आराम करावासा वाटेल तेव्हा जरूर करा आणि स्वतःला सांगा, मी आज स्वतःला विश्रांतीची परवानगी देते कारण मी त्यासाठी पात्र आहे. हा सेल्फ टॉक खूप महत्वाचा आहे. आता आपण बघूया की आपल्या भावनिक आरोग्यासाठी सेल्फ टॉक कसं वापरायचं. कधी असं वाटतं का की मला कोणी समजून घेत नाही, माझं म्हणणं कोणी ऐकत नाही. अशा वेळी सेल्फ टॉक म्हणजे आपलं छोटंसं इमोशनल सपोर्ट सिस्टीम असतं. आपण स्वतःलाच विचारू शकतो, आता परिस्थिती खरंच एवढी वाईट आहे का, ही परिस्थिती कायम राहणार आहे का, मी ह्याच्या आधी सुद्धा कठीण काळातून गेलीये आणि बाहेर पडले ना. अशा प्रश्नांनी आपलं मन शांत होतं. आपण बाहेरचा आधार शोधणं थांबवतो आणि आपल्या आतला आधार वाढवतो. जेव्हा जेव्हा मनात टेन्शन येतं तेव्हा 2 मिनिटं एकट्या बसा आणि स्वतःशी बोला, आत्ता मला काय हवंय, आराम पाहिजे, झोप पाहिजे, शांतता किंवा थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. हे उत्तर स्वतःलाच द्या आणि त्याप्रमाणे आवश्यक वाटेल ते स्वतःसाठी करा. ही एक सवय लावून घेतली ना की तुम्हाला कुणावर अवलंबून राहावं लागणार नाही. पॉझिटिव्ह सेल्फ टॉकमुळे आपली नाती सुद्धा सुधारतात बरं का. आपण जसं स्वतःशी बोलतो तसाच टोन आपल्याकडून दुसऱ्यांपर्यंत पोहोचतो. जर आपण नेहमी स्वतःला दोष देत असू ना तर नकळत आपण इतरांना सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये दोष द्यायला लागतो. पण जर आपण स्वतःशी शांततेने बोललो, प्रोत्साहनपर बोललो, तर तोच शांतपणा, तेच प्रोत्साहन आपल्या शब्दातून दुसऱ्यांसाठी पण बाहेर पडतं. आणि म्हणूनच चांगल्या सेल्फ टॉकमुळे नाती सुधारतात. कारण जो स्वतःवर प्रेम करतो तो इतरांवर सुद्धा प्रेम करू शकतो. स्वतःशी छान आणि प्रेमाने बोलणारी व्यक्ती दुसऱ्यांशी सुद्धा तशीच बोलते आणि वागते. आणि नाती सुधारण्यासाठी ह्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. त्यामुळे दररोज स्वतःला हे सांगत राहा की मी प्रेम करण्यासाठी योग्य आहे. हे ऐकायला साधं वाटतं, पण त्यातून आपला आत्मसन्मान हळूहळू परत येतो. अजून एक गोष्ट म्हणजे चुकीचं सेल्फ टॉक ओळखणं आणि बदलणं ही गोष्ट शिकून घ्या. त्याची रोज प्रॅक्टिस ठेवा. आपण सगळ्याच वेळा पॉझिटिव्ह राहू शकत नाही. कधी कधी मनात नकारात्मक विचार येणारच, पण महत्वाचं म्हणजे ते थांबवायचे नाही, तर त्यांना दिशा द्यायची, पॉझिटिव्हिटीकडे वळवायचं. उदाहरणार्थ, माझ्याकडून काही होत नाही हे वाक्य बदला. त्याच्याऐवजी मी अजून शिकते असं म्हणा. मी खूप थकलीये ह्याच्याऐवजी असं बोला की मी थोडी विश्रांती घेते. मी सगळं एकटीच करते ह्याच्याऐवजी असं बोला की मी माझ्या परीने जमेल तितकं व्यवस्थित करते. वरवर हा बदल फक्त शब्दांचा दिसतो, पण शब्द बदलल्यामुळे मनातली भावना सुद्धा बदलते. अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे तुमच्या मनात नेहमी येणाऱ्या निगेटिव्ह वाक्यांना एका छोट्या डायरीमध्ये लिहा आणि त्याच्याच बाजूला त्याचं पॉझिटिव्ह रूप लिहा. हळूहळू मेंदूला तुमच्या त्या नवीन भाषेची सवय होईल आणि आपोआप तुमचं स्वतःशी बोलणं सुधारत जाईल. आपण पॉझिटिव्ह सेल्फ टॉक आपल्या आयुष्याला बदलण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. आपण वजन कमी करायचं ठरवतो, पण मनात काय म्हणतो, कोणास ठाऊक माझ्याकडून होईल की नाही. असं बोललं की शरीर सुद्धा साथ देत नाही. पण जर आपण म्हणतो की मी प्रयत्न करतेय, हळूहळू होईल कमी, तर आपण स्वतः मोटिवेट होतो आणि मग व्यायाम, चालणं, हेल्दी खाणं हे सगळं हळूहळू जमायला लागतं. त्यासाठी दररोज एक गोष्ट स्वतःला सांगत राहा की मी माझ्या शरीराची काळजी घेते कारण ते माझं घर आहे, शेवटपर्यंत तेच माझी साथ देणार आहे. हे म्हणताना हळूहळू तुमच्या मनातून गिल्ट कमी होईल आणि सेल्फ रिस्पेक्ट वाढेल. जेव्हा आपण स्वतःशी बोलतो तेव्हा आपण स्वतःला ओळखायला लागतो, मनातले आवाज ऐकायला शिकतो. जेव्हा बाहेरचं जग गोंधळलेलं असतं तेव्हा आपल्या मनात मात्र शांतता असते. आपल्याला समजतं की मी माझ्या विचारांपेक्षा मोठी आहे. ही जाणीव म्हणजे खरी आत्मशांती. नेहमी स्वतःला सांगत राहायचंय की मी शांत आहे, मी सुरक्षित आहे, मी सक्षम आहे. ही 3 वाक्य म्हणत राहिलात ना तर आयुष्याचा टोनच बदलेल. तुमचं मन तुम्हाला मागे खेचण्याऐवजी नवीन चांगल्या आयुष्याकडे ढकलायला लागेल. मनापासून सांगायचं म्हणजे स्वतःशी बोलणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. आपण बाहेरच्या सगळ्यांना समजून घेतो, पण स्वतःला नाही. स्वतःशी बोलणं म्हणजे स्वतःमध्येच रमणं, स्वतःपुरतंच पाहणं नाही, तर ते म्हणजे स्वतःची काळजी घेणं, स्वतःशी मैत्री करणं. कारण तुम्ही स्वतःच्या आयुष्यातली सगळ्यात जवळची व्यक्ती आहात. जेव्हा बाहेरचं सगळं जग दूर होतं तेव्हा हीच सेल्फ टॉक तुम्हाला सांभाळते. तर माझ्या सुवर्णमयी मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, आपल्या मनात जे विचार येतात ते फक्त विचार आहेत, ते सत्य नाहीये. तुम्ही तुमच्या विचारांची निवड करू शकता आणि जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह विचारांना आपल्या मनामध्ये स्थान देऊ शकता. ज्या क्षणापासून तुम्ही तुमच्या आतल्या टीकाकाराला ओळखता आणि त्याला प्रेमाने शांत करता, त्या क्षणापासून तुमचं आयुष्य बदलायला लागतं.
तुमची मानसिक शांतता, भावनिक स्थैर्य आणि शारीरिक आरोग्य ह्या सगळ्याची सुरुवात एका साध्या प्रश्नात आहे की तुम्ही स्वतःशी कसं बोलता. हा सुवर्णमयीचा एक महत्वाचा संदेश आहे. स्वतःशी बोला प्रेमाने, दयाळूपणे आणि संयमाने. तुम्ही स्वतःसाठी जेवढं प्रेम आणि आदर ठेवता तेवढंच प्रेम आणि आदर तुम्हाला बाहेरच्या जगातही मिळतो. स्वतःशी संवाद सुरू झाला की आयुष्याचा आवाज बदलतो. म्हणूनच आजपासून ठरवा, मी माझी स्वतःची सर्वात चांगली मैत्रीण होणार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही आज स्वतःला कोणती सकारात्मक गोष्ट बोलणार आहात हे सुद्धा लिहा. जर तुम्हाला हा संवाद महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या इतर मैत्रिणींसोबत शेअर करा आणि सुवर्णमयी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपलं हे प्रेमाचं आणि आपुलकीचं बोलणं असंच सुरू राहील. भेटूया पुढच्या सुवर्णमयीच्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःशी प्रेमाने बोला आणि आनंदात राहा.